कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे घे। तू हे जे स्वतःला समजतो कोण? आतापर्यंत माझा एवढा अपमान कोणीच केला नव्हता। मी त्याला अजिबात सोडणार नाही, अजिबात विसरणार नाही, मी कधीच नाही। साळुंके, भानावर आहेस का? काय मूर्खपणा चाललाय? कोण मूर्खपणा करतोय? मी मूर्खपणा करतोय? आतापर्यंत जे घडतंय ना, हे सगळं तुमच्यामुळे किशोर साहेब। आधी ती लीला हातची गेली, ती तुमच्यामुळे। आता ही रेवती। एखाद्याच्या पायावर डोकं ठेवून नाक घासताना कसं वाटतं ना, हे तुम्हाला नाही कळणार। ओ या माझ्या हाताने मी थोबाडीत मारून घेतली आहे, आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय। आजपर्यंत त्या एजेने जेवढा माझा अपमान केलाय ना, तेवढाच तुम्ही आणि विकरांनी मला वेड्यात काढलंय। काय समजता मला तुम्ही? हा, काय समजता? झालं? साळुंके, आयुष्यात काही कमवायचं असेल ना, तर त्याची किंमतही मोजायला लागते। आणि आज जे काही सगळं झालंय ते त्या सगळ्याची किंमत आहे असं समज। आणि या अपमानाचा बदला घ्यायची संधी तुला लवकरच मिळणार आहे। म्हणजे संधी समोरूनच चालून येणार आहे, आणि लवकरच चमत्कार घडणार आहे। आणि हा चमत्कार मी घडवणार आहे। वा, कॉस्ट्यूम तर एकदम मस्त झालाय। दिला आता एक फायनल रिहर्सल। हा, हे बघा, सगळी कामं एकदम परफेक्ट व्हायला हवीत। जहागीरदारांच्या हॉटेलचं नाव अजिबात खराब होता कामा नये। कसं आहे, मला ना एजेंनी जबाबदारी दिलीये, त्यामुळे माझं सतत लक्ष आहे तुमच्याकडे। आजी, अगं छान बोलत होतीस की, बोल ना। चांगली रिहर्सल चालली होती तुझी, थांबलीस का? आजी, आज माझ्या पहिल्या कामाचा पहिला दिवस आहे, आशीर्वाद घे। ए अगं वेडाबाई, माझे आशीर्वाद तर नेहमी तुझ्या बरोबर असणार आहे, पण माझे आशीर्वाद घ्यायच्या अगोदर तुझ्या त्या पार्टनरचे आशीर्वाद घे। आले, चालेल। गुड मॉर्निंग अजय। गुड मॉर्निंग एजे। गुड मॉर्निंग लक्ष्मी। घरचे कसे आहेत सगळे? ऑल गुड। दुर्गा, किशोर कुठे आहे? एजे ते सकाळीच ऑफिसला गेले। व्हेरी गुड। एजे, प्रमोद भाऊजी आणि विराज पण सकाळी उठून कामाला गेले। मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग एवरीवन। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग विश्वा। बस ब्रेकफास्ट कर। हाँ, नाही नको, मी घरनं करून आलोयस। बरं विश्वा, आज आपल्याकडे एक नवीन एम्प्लॉई जॉईन होतोय, आणि त्या एम्प्लॉयला तू ब्रीफिंग देणार आहेस। एक लक्षात ठेव विश्वा, त्या एम्प्लॉयला कुठलीही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची नाही। कुठलाही डिमांड केलं त्या एम्प्लॉयनी, ते प्रोव्हाइड करायची नाही तू। आणि हाफ डे मागितला तोही देणार नाहीस तू। सगळ्या एम्प्लॉईजना सेम रूल्स, सेम ट्रीटमेंट, एवढं लक्षात ठेव। पार्टनर, आज माझ्या कामाचा पहिला दिवस आहे, आणि तुला माहितीये ना, हे काम माझ्यासाठी किती महत्वाचं आहे। मी जर मन लावून काम केलं आणि थोडे थोडे करून एजंटचे पैसे फेडले ना, तर मला असं वाटेल की मी माझ्या बाबांचा स्वाभिमान जपलाय। प्लीज ह्यातही मला साथ दे, आणि मी प्रॉमिस करते हा पार्टनर, मी काही झालं तरी हार मानणार नाही।
तुम्ही तर नियमांची यादीच वाचलीत, पण नक्की कोण जॉईन होणार आहे आपल्याकडे? मी आहे एजंटची नवीन एम्प्लॉय. हा. भैया काय एजे ही रेस्टॉरंट मध्ये काम करणार आहे का? थट्टा चालू आहे का? हो एजे, तुम्ही आतापर्यंत आम्हाला कधीच संधी दिली नाही हॉटेलमध्ये काम करायची. हो, आम्हाला नाही दिली तुम्ही संधी. तुम्ही काम मागितलं असतं तर तुम्हालाही मिळालं असतं. ठीक आहे, मी आता तुमच्याकडे संधी मागते. मला आपल्या हॉटेलमध्ये काम करायचंय. हो, मला पण करायचंय काम. गुड. प्रमोद आणि विराजनी नवीन बिझनेस सुरू केलाय. त्यांना मदतीची गरज असेल, त्यांना विचारा, त्यांना जॉईन करा. आय हॅव नो प्रॉब्लेम्स. हा, कल्पना चांगली आहे नाही का अभिराम? होता का जॉईन? अगं ताई, पण तुम्हाला गरज काय नोकरी करायची? हा, तुम्ही मालकीण आहात ना या सगळ्याच्या. मग मालकानी कधी नोकर व्हायचं नसतं. श्वेता, मालकाने काम करायचं नाही असं असतं का? मालक काय किंवा नोकर काय, दोघांनी प्रामाणिकपणे काम करायला हवं. कारण कुठलंही काम असं छोटं नसतं. शट अप लीला. तुझं हे जे काही भाषण आहे ना ते तू तुझ्यापाशीच ठेव. इनफ श्वेता. तुला कोणाचे इन्सल्ट करायचा काही अधिकार नाहीये. आणि काही बोलण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करावा माणसाने. आणि लीला रेस्टॉरंटमध्ये काम करतेय, तिची केस वेगळी आहे. एजे, मी हे सगळं बाबांनी तुमच्याकडून पैसे घेतले म्हणून करते. हे प्लीज यांना सांगू नका, प्लीज. अँड आय डू नॉट वॉन्ट एनी फर्दर डिस्कशन्स. आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळायला हवे असं नाही. आणि लीला, तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे. लवकर ब्रेकफास्ट कर. मी रेडी होईपर्यंत तू रेडी असायला हवी. आय डू नॉट वॉन्ट टू गेट लेट. हो. लक्ष्मी मॅडम, ते देता का जरा पटकन? पटकन मी खाते आणि जाते. हो, बसते. द्या ना लक्ष्मी मॅडम. लीला हळू, लीला सावकाश. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.